सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी. तर आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आज लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त याच लाडक्या बहिणींना इथे मिळणार आहे 3,000 रुपये. लगेच खाते तपासा. लेटेस्ट अपडेट. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र जमा. तर आता याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. कोणत्या जिल्ह्यात कोणाला इथं पैसे मिळणार आहे जे की लाडकी बहीण योजनेचे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर आज मोठी एक आनंदाची बातमी आहे. तर आता लाडकी बहीण योजना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र म्हणजे 3,000 रुपये आजपासून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता तुमच्या खात्यामध्ये आले का? खाते कशा पद्धतीने तपासायचे, कोणाला मिळणार आहे, कोणाचे पैसे अधिक का थांबलेले आहे, हे संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. जर तुमचे पैसे थांबले असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शासनाकडून लाईव्ह अपडेट आहे. आजची बिग अपडेट. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता 3,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. काही महिलांच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच पैसे इथं जमा झालेले आहे. SMS देखील सुटलेले आहे. DBTच्या माध्यमातून सर्वांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होण्यास सुरुवात. तर आता यामध्ये जे की 3,000 रुपये जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता तुमच्या खात्यामध्ये आली की नाही हे कशा पद्धतीने पाहायचं आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून पैसे वाटप सुरू झालेले आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. तर आता यामध्ये जे की जानेवारी 2026चा सुद्धा नियमितपणे तुम्हाला 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जे की या तारखेला इथं जमा होईल. तर आता जानेवारीचा हप्तासुद्धा लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर आता यामध्ये काहींना 1,500च का आलेले आहे, तर यामध्ये आधी जे काही हप्ता थांबलेला आहे, बरेच महिलांनी काय केलेलं आहे, KYC इथं केलेली नाही. तर ज्या महिलांची KYC इथं राहिलेली असेल तर अशा लाडक्या बहिणीने लगेच तुम्ही तुमची KYC करून घ्या. तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे इथं जमा केले जाणार आहे. सर्व लाडक्या बहिणींनी लगेच तुम्ही तुमची KYC करा. तर आता यामध्ये तुम्हाला नोव्हेंबरचे 1,500 रुपये आणि डिसेंबरचे 1,500 असे मिळून तुमच्या खात्यामध्ये इथं 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे की यामध्ये अहमदनगर जे की 36 जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेले आहेत. तर आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच तुम्ही पहा. तर यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता अहमदनगर, अकोला, अमरावती त्यानंतर येते आपलं छत्रपती संभाजीनगर. तर आता काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये इथं आलेले आहे. काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये. तर तुम्ही तुमचं खातं जे आहे इथं तपासून घ्यायचं आहे. तर यामध्ये बीड, भंडारा त्यानंतर येते आपलं बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना. तर आता जे की आपण हे जिल्हे बघितलेले आहेत तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता यामध्ये तुम्ही तुमचा कोणता जिल्हा आहे इथून चेक करा. त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे इथं खात्यामध्ये इथं येत आहे. जालनापर्यंत आपलं झालेलं होतं. त्यानंतर येते आपलं यामध्ये परभणी, पालघर, उस्मानाबाद, नाशिक, नंदुरबार, नांदेड, नागपूर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, लातूर, कोल्हापूर, जालना, जळगाव. तर आता या जिल्ह्यांमध्ये सुद्धा काही जणांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये, काही जणांच्या खात्यामध्ये जी काही 3,000 रुपयाची जी काही रक्कम आहे ती इथं जमा होत आहे. तर आता लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं आले की नाही. रत्नागिरी, रायगड, पुणे, परभणी, पालघर, धाराशिव, उस्मानाबाद, वाशिम, नंदुरबार तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं DBTच्या माध्यमातून, कशाच्या माध्यमातून, DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. तर आता लाडक्या बहिणींनी चेक करा की तुमच्या खात्यामध्ये आली की नाही. ज्यांना पैसे मिळालेले नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर जे ते आपलं यामध्ये यवतमाळ, वाशिम, वर्धा, ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली. तर आता ज्या महिलांनी KYC केलेली आहे लाडक्या बहिणींची तर अशा महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जे की DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर आता लाडक्या बहिणींनी लगेच चेक करा की तुम्ही यवतमाळ असेल, वाशिम असेल, वर्धा असेल, ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली तर या 36 जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. त्यानंतर सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं मिळणार नाहीत. तर काही जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होईल. तर त्यासाठी 2 दिवस किंवा 3 दिवस या पैसे जमा होण्याकरिता लागू शकते. तर यामध्ये DBT खात्यामध्ये तुमचे पैसे इथं जमा केले जाणार आहे. तर आता जे की तुम्हाला एकत्र हप्ता इथं मिळत आहे ते म्हणजे तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबर. तर असे मिळून तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं जमा होत आहे. दोन्ही हप्ते एकत्र जे की नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्र 3,000 रुपये जमा. तर आता पैसे जमा होण्याचा जो काही कालावधी आहे यामध्ये जे की आजपासून पैसे तर जमा होत आहे
तर यामध्ये 2 ते 5 दिवस, किती 2 ते 5 दिवस मिनिमम, जास्तीत जास्त 7 दिवस इथं पैसे खात्यामध्ये जमा होईल. तर आता टप्प्याटप्प्याने जिल्ह्यानुसार इथं वाटप सुरू झालेलं आहे. तर आता काही महिलांची इथं कमेंट्स येतील की आमच्या खात्यामध्ये अधिक पैसे इथं जमा झालेले नाही. तर घाबरण्याचं काय कारण नाही. ज्यांच्या KYC इथं पूर्ण झालेल्या आहेत तर अशा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात होणारच आहे. त्यानंतर तुमच्या जे काही अडचणी असतील किंवा अर्जाची स्थिती तुम्ही इथून तपासू शकता. तर यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लाडक्या बहिणीच्या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे. लॉगिन स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक OTP येईल. कॅप्चा टाकून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे व तुम्हाला याचे पैसे मिळाले की नाही. किंवा तुम्ही अंगणवाडी सेविकेला सुद्धा भेट देऊन तुम्ही त्याबद्दल माहिती घेऊ शकता. तर आता बरेच महिलांचे फॉर्म इथं पेंडिंग म्हणजे रिजेक्ट का राहते आणि पेंडिंग का राहते ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम आता यामध्ये तुम्हाला जे काही आपण इथं पाहत आहे, तर आता कोणत्या कारणामुळे पैसे तुमचे अडकू शकते ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम आता आधार लिंक नाही, DBT इनॲक्टिव्ह आहे, बँक खाते चुकीचे लावलेले आहे, डुप्लिकेट डॉक्युमेंट्स दिलेले आहे, KYC पूर्ण नाही. तर सर्व महिलांना KYC केली तरच पैसे इथं मिळणार आहे. तर हे जे काही गोष्टी आहे यामध्ये, त्यानंतर काहींना 1500च का मिळत आहे. तर आता काही महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयेच का मिळत आहे. त्यांनी आधीच एक हप्ता मिळालेला आहे. ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल आहे, डेली त्यांना म्हणजे 1500 रुपये दरमहा इथं पैसे जमा होते. तर अशांच्या खात्यामध्ये पैसे इथं सोडले गेलेले आहे. तर आता जानेवारीचा जो काही हप्ता आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अप्रूव्हल महिलांच्या खात्यामध्ये नवीन अर्ज करण्याची गरज नाही. थेट तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये महिना जे काही इथं तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केला जातो, जे की दरमहा तुम्हाला मिळते. तर काही जणांना SMS इथं येत नाही. तर SMS आले म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असे नाही. तर तुम्ही लगेच चेक करा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही. जर तुम्हाला 2 ते 3 दिवसात पैसे जमा जर झाले नसतील तर तुम्ही तुमचं खातं तपासा. यामध्ये तुम्हाला तालुका व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधा, जिल्हा परिषद कार्यालयाशी संपर्क साधा. तर तुम्ही राहिलेले जे काही पैसे आहेत ते मिळवू शकता. तर लाडक्या बहिणींचे नवीन फॉर्म इथं लवकरच सुरू होणार आहे. तर त्याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.